नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की कला ही झोपलेली असते त्यावेळेस अद्वैत हा कलाच्या जवळ येतो आणि कलाला बोलू लागतो, खरे मला तुला आता गमवायचं नाही. मला तुझ्यापासून दुरावा सहन होत नाही. तुझ्यासोबत जे आतापर्यंत वागलो ती चुकी झाली माझी. मी तुला वचन देतो आता हे असे यापुढे कधीच होणार नाही. तर इकडे आपण पाहतो राहुल आणि रोहिणी हे कारमधून जात असतात आणि रोहिणी ही राहुलला बोलते, आता काही करून आपल्याला अद्वैत आणि कला ती सरोज यांच्यामध्ये दुरावा निर्माण करायचा आहे. आणि तेव्हा राहुल देखील आश्चर्यचकित होऊन विचारतो, परंतु दुरावा आपण कसा निर्माण करणार. तेव्हा रोहिणी ही राहुलला सांगते, तुला आठवते का त्या कलाची एक दुकानाची जागा होती आणि त्यावेळेस आपण पाहतो घरामध्ये एक व्यक्ती येतो आणि तो कलाला सर्वांच्या समोर विचारतो, मॅडम आम्हाला तुमच्या दुकानाची जागा हवी आहे. आणि ती जागा देण्यास कलाही नकार देते आणि ती व्यक्तीला बोलते, तुम्हाला किती वेळा सांगितले मी आता तुम्हाला जागा देणार नाही. या जागेमध्ये माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करेल. तो व्यक्ती बोलतो, घरच्यांसाठी म्हणजे कुठल्या घरच्यांसाठी. त्या घरच्यांसाठी की ज्यांनी त्या जागेची राख केली आहे. आणि तेव्हा कला ही आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागते व ती अद्वैतला प्रश्न विचारते, अद्वैत त्याचा रोग कोणाकडे आहे. त्यावेळेस अद्वैत देखील आपली नजर चुकू लागतो. आता येणाऱ्या भागामध्ये कलाची जागा घेण्यामध्ये चांदेकरांचा हात आहे हे सत्य कलाला समजणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.